हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट एक्झामबद्दल एक अतिशय महत्त्वाचं न्यू ऑफिशियल अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहे. चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात हे अपडेट आहे, पण कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी कुठले पॉईंट तुम्ही समजून घेतले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचं हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2026 आणि NTVT नेट एक्झाम जो डिसेंबरमध्ये कंडक्ट होणार आहे, या दोन्ही एक्झामला कव्हर करणारा पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. त्या संदर्भात प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. पेपर फर्स्टच्या या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट असतील किंवा फीडबॅक असतील मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. ठीक आहे, या कोर्समध्ये कुठला कंटेंट तुम्हाला भेटेल, तो कशा पद्धतीने भेटेल, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. या कोर्सची फी 2500 आहे. इन केस 2500 ॲट अ वन टाइम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल तर ही फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. त्यामध्ये 1500 कोर्स जॉईन करताना तुम्हाला पेड करावं लागतील आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. या ठिकाणी इन्स्टॉलमेंटमध्ये 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल असतील. ठीक आहे, पेपर फर्स्टला पूर्णपणे कव्हर करून देणारा हा कोर्स आहे. तर इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्ट खूप चांगल्या मार्काने तुम्ही क्लिअर करू शकता. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामबद्दल जे नवीन अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की MS सेट एक्झामची जी ऑफिशियल प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती त्यांनी पब्लिश केलेली आहे, रिलीज केलेली आहे. तुम्ही कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता, पण चॅलेंज करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, आता या ठिकाणी येतं कन्फर्म आहे की प्रोव्हिजनल आन्सर की किंवा चॅलेंजिंग आन्सर की त्यांनी पब्लिश केलेली आहे. ठीक आहे, ही आन्सर की तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल चॅलेंज करायचं तर फक्त तुमचा स्कोअर तुम्ही काढून आन्सर कीला इग्नोर करू शकता. ठीक आहे, ही काय फायनल आन्सर की नाही आहे, प्रोव्हिजनल आन्सर की आहे. आता प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. फॉर एक्झाम्पल, एक क्वेश्चन आहे, 1 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचे ऑप्शन A, B, C आणि D असे 4 ऑप्शन आहे. आत्ता त्यांनी प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार सपोज क्वेश्चन नंबर फर्स्टचं ऑप्शन A हे करेक्ट दिलेलं आहे. तुम्हाला 100% गॅरंटी आहे की ऑप्शन A हे करेक्ट येऊच शकत नाही, ऑप्शन D हे करेक्ट यायला हवं असं तुम्हाला वाटतंय. अशा वेळेस तुम्ही ऑप्शन A ला चॅलेंज करून ऑप्शन D करेक्ट आहे हे त्यांना एव्हिडन्स मार्फत शॉर्ट करू शकता. पण या ठिकाणी जो शब्द वापरला एव्हिडन्स, तो एव्हिडन्स कुठला तुम्ही निवडायला हवा त्या संदर्भात इन्फॉर्मेशन सांगतो. तर सपोज तुम्हाला असं वाटलंय की ऑप्शन A त्यांनी चुकीचं दिलं आहे, ऑप्शन D हा करेक्ट यायला हवा. आता D हा करेक्ट येतोय हे तुम्हाला कसं कळालं? कारण तुमचा अभ्यास आहे त्याबद्दल, बरोबर ना, तुम्ही स्टडी केलेला आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन D हा करेक्ट यायला हवा. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, कुठल्याही क्वेश्चन संदर्भात जो डाटा आहे तो नॉर्मली पहिल्यांदा गव्हर्नमेंट वेबसाईट असतील त्यांच्यावर शोधायचा प्रयत्न करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वयं असेल, स्वयंप्रभा असेल किंवा कुठलाही पॉईंट असेल, तो गव्हर्नमेंट वेबसाईट मार्फत त्या संदर्भात डाटा भेटतोय का या संदर्भात प्रयत्न करायचा. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी त्याबद्दल जी इन्फॉर्मेशन दिलेली ना ती व्हॅलिड इन्फॉर्मेशन असती, ती त्यांना मान्यच करावी लागते. पहिला पॉईंट काय सांगितलं, तुम्हाला क्वेश्चन चॅलेंज करायचा आहे, तुम्ही एव्हिडन्स शोधताय, तर कुठलीही गव्हर्नमेंट वेबसाईट असेल, रिसर्च संदर्भात क्वेश्चन असेल तर रिसर्च संदर्भात अनेक वेबसाईट गव्हर्नमेंटच्या आहेत. ठीक आहे, IIT संदर्भात अनेक वेबसाईट आहेत. मग तिथं तो डाटा शोधायचा प्रयत्न करायचा, त्याचा ऑप्शन तिथं करेक्ट कुठलं आहे ते शोधायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, त्याची स्क्रीनशॉट कॅप्चर करायची. स्क्रीनशॉट कॅप्चर करताना त्या पर्टिक्युलर वेबसाईटचं हायपर लिंक असेल किंवा जी वेबसाईट असेल त्याची पण लिंक खाली तुम्हाला प्रोव्हाइड करायची त्या स्क्रीनशॉटच्या खाली. त्यानंतर अदर कुठल्या वेबसाईटवर त्या संदर्भात डाटा आहे तो पण सर्व कलेक्ट करायचा. त्या सर्व डाटाची एक PDF करायची. त्या PDF मध्ये प्रत्येक स्क्रीनशॉट कुठल्या वेबसाईटवरून घेतलाय त्या स्क्रीनशॉटची वेबसाईट त्या ठिकाणी ॲड करायची. अशा प्रकारे एक PDF करायची, चांगल्या प्रकारे एव्हिडन्स करायचे की तुम्ही प्रूव्ह केलं पाहिजे की मी जे बोलतोय ना तेच खरं आहे, तुम्ही जे आन्सर दिलंय ते रॉंग आहे.
ठीक आहे, त्यांनी जे दिलंय ते रॉंग आहे हे प्रूफ नाही केलं तरी पण चालेल, पण तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटते ना ते तुम्हाला प्रूफ करता आला पाहिजे. सिंपल. मग लक्षात घ्या, कुठलाही एव्हिडन्स कलेक्ट करताना नॉर्मली पहिल्यांदा गव्हर्नमेंट वेबसाईटवर त्या संदर्भात डाटा भेटतोय का हे पहा. नाही भेटला किंवा भेटला तरी पण प्रायव्हेट वेबसाईट असतील वेगवेगळ्या ज्या ऑथोराईज असतील त्यावर डाटा भेटतोय का ते पहा. त्यानंतर ते एव्हिडन्स कलेक्ट करा. वेगवेगळी पुस्तकं असतील, ठीक आहे, युनिव्हर्सिटी संदर्भात असतील किंवा अदर कुठले पुस्तकं असतील, त्यातलं कुठलं पेज असेल त्या संदर्भात ते डाटा असेल तर तो पण डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता, त्या ठिकाणी ऍड करू शकता. या ठिकाणी हे सगळे एव्हिडन्स चालतील. कुठले एव्हिडन्स चालणार नाही ते समजून घ्या. कुठल्याही क्लासच्या नोट्स वगैरे तुम्ही त्या ठिकाणी एव्हिडन्स म्हणून देत असाल तर ते चालणार नाही कुठल्याही क्लासच्या. ठीक आहे, क्लासेसच्या नोट्स तिथं एव्हिडन्स म्हणून ऍक्सेप्ट केल्या जात नाही. दुसरा पॉईंट, कुठलीही अशी अनऑथोराइज वेबसाईट त्या संदर्भात डाटा तिथं ऍक्सेप्ट केला जात नाही. मग तो व्हॅलिड असो अनव्हॅलिड असो फरक पडत नाही. ठीक आहे, ऑफिशियल इन्फॉर्मेशनच त्यांना हवी असते. एक तर गव्हर्नमेंट वेबसाईट किंवा एक वेल नोन पॉप्युलरची वेबसाईट असतील, क्लासेसच्या म्हणत नाही, बायजूस वगैरे त्याच्या नाही. ठीक आहे, वेल नोन म्हणतोय मी थोडंसं. ठीक आहे, ऑथोराइज वेबसाईट किंवा IIT संदर्भात एखादी वेबसाईट असेल किंवा ICT संदर्भात क्वेश्चन असेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात एखादी वेबसाईट असेल एखाद्या ब्रँडेड कंपनीची. ठीक आहे, तर तिथून तुम्ही तो डाटा कलेक्ट करू शकता. क्लासेस कुठलाही असो, कुठलाही म्हणतोय मी, किती पॉप्युलर असो, त्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स ते ऍक्सेप्ट करणार नाही, कारण क्लासेसच्या नोट्स असतात ना ते ऑलरेडी फिल्टर करून काढलेले असतात. ठीक आहे, म्हणून ते एव्हिडन्स म्हणून तिथं प्रेझेंट करणं अलाउड नसतं. तुम्ही एव्हिडन्स म्हणून वेबसाईट मार्फत, जो क्लासेसची वेबसाईट नाही अशा वेबसाईट मार्फत तुम्ही डाटा तिथं एव्हिडन्स म्हणून देऊ शकता. कारण पर क्वेश्चन 200 रुपये आहेत, हे 200 वाया जाऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक गोष्टी मी सांगतोय. कारण नॉन रिफंडेबल फी आहे ती, पैसे वाया जाऊ शकतात चुकीचे एव्हिडन्स गेले तर. ठीक आहे, बाकी तुम्हाला मी डिटेलमध्ये लेसन इव्हिनिंग पर्यंत किंवा मॉर्निंगला प्रोव्हाइड करणार आहे. कुठले क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतात, त्यासाठी एव्हिडन्स कुठला द्यायला हवा, ठीक आहे, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी प्रोव्हाइड करेल इन्फॉर्मेशन. आता जो सेकंड पॉईंट आहे तो पण समजून घ्या. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 आहे. 3 क्वेश्चनचे ऑप्शन A, B, C आणि D असे 4 ऑप्शन आहे. ऑप्शन A हा आता प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार त्यांनी दिलाय. तुम्हाला ऑप्शन D वाटतोय, एखाद्या 2 विद्यार्थ्यांनी ऑप्शन D ला चॅलेंज केलं आणि त्यांचं चॅलेंज ऍक्सेप्ट देखील झालं. तर अशा वेळेस होतं काय माहिती का, ज्यावेळेस फायनल आन्सर की येणार आहे ना, तर फायनल आन्सर की आल्यानंतर त्या ठिकाणी ऑप्शन A, B, C आणि D या 4 पैकी तुम्हाला ऑप्शन A त्या ठिकाणी दिसणार नाही, ऑप्शन D हे दिसेल. म्हणजे पहा, आता त्यांनी ऑप्शन A हे करेक्ट दिले प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये, पण ऑप्शन D ला अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं आणि ते चॅलेंज ऍक्सेप्ट झालं. तर फायनल आन्सर की मध्ये ऑप्शन A तुम्हाला दिसणार नाही, ऑप्शन D हा करेक्ट देईल. म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन D हा क्लिक केलेला होता त्या सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे मार्क भेटणार आहे. सिंपल. फक्त जो व्यक्ती चॅलेंज करतोय त्यालाच त्याचे मार्क भेटतात असं नाही. जे पण विद्यार्थी त्या पर्टिक्युलर ऑप्शनला निवडलेले असतात, ज्या विद्यार्थ्यांनी तो ऑप्शन सिलेक्ट केलेला असतो एक्झामिनेशनमध्ये, त्या सर्वच विद्यार्थ्यांना ऑप्शन चेंज झाल्यानंतर मार्क भेटतात. मग या ठिकाणी लॉस कोणाचा होतो, ज्यांनी ऑप्शन A हा निवडला होता त्यांचा लॉस होऊ शकतो, कारण फायनल आन्सरमध्ये त्यांचे मार्क कमी होतील. आता हा सेकंड पॉईंट तुम्हाला सांगितला. ठीक आहे, जो व्यक्ती चॅलेंज करतो त्यालाच त्याचे मार्क भेटतात असं नाही, सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे मार्क भेटतात जर ऑप्शन तो सिलेक्ट झाला, ऍक्सेप्ट झाला तर. आता जो थर्ड पॉईंट आहे तो थर्ड पॉईंट म्हणजे तुम्ही आता तुमच्या प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट केला असाल, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा XYZ विद्यार्थी आहे, त्याचा 150 हा स्कोअर येतोय. कितीपैकी? 300 पैकी 150 येतोय. ठीक आहे, तर प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार जर तुमचा 150 पर्यंत स्कोअर होत असेल, फायनल आन्सर कीमध्ये हा स्कोअर वाढण्याचे चान्सेस 99% असतात. ठीक आहे, फायनल आन्सर कीमध्ये हा स्कोअर तुमचा 154 किंवा 156 पर्यंत जाऊ शकतो किंवा अधिकही होऊ शकतो, मॅक्झिमम 158 पर्यंत पण जाऊ शकतो. सिंपल. म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट समजून घ्या. आता प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचे 1-2 मार्क तुम्हाला कमी वाटत असतील तर निश्चिंत फायनल आन्सर कीमध्ये तो स्कोअर डेफिनेटली वाढतो. त्याचं रिझन असतं की काही क्वेश्चनचे ऑप्शन हे कॅन्सल होतात, काही क्वेश्चन बाद होतात, त्यामुळे स्कोअर वाढतो. 99% म्हणतोय. 1-2 विद्यार्थी असे असतील की त्यांचा फायनल आन्सर कीमध्ये स्कोअर कमी पण होऊ शकतो. ते 1-2 विद्यार्थी, ठीक आहे, बॅड लक म्हणा त्यांचं थोडंसं. कमी कोणाचा होतो, ज्यांनी आता ऑप्शन A हा प्रोव्हिजनल आन्सरनुसार करेक्ट मानलाय, पण फायनल आन्सर कीमध्ये ऑप्शन C हा करेक्ट झाला, तर इथं त्यांचे मार्क कमी होतात. हे सिलेक्टेड विद्यार्थी असतात, थोडे असतात, पण मेजॉरिटी विद्यार्थ्यांचा फायनल आन्सर कीमध्ये स्कोअर वाढलेला दिसेल. सो आता तुमचा प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार जो पण स्कोअर होतोय तो तुम्हाला 1-2 मार्कांनी किंवा आणखी 1-2% वाढलेला दिसेल. ठीक आहे, नॉर्मली 1-2 मार्क म्हणण्यापेक्षा 4-5 मार्कांनी चांगला स्कोअर वाढतो. ठीक आहे, मागच्या काही एक्झामिनेशनचा अनुभव आहे त्या बेसवर तुम्हाला सांगतोय.
सिम्पल. सो आत्ता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा आत्ता स्कोर होतोय 150, म्हणजे पर्सेंट झाले किती 50%. आणि 2024चा तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ होता सपोज आपण असं कन्सिडर करू की 51% होता. ठीक आहे. आता प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचा 50% स्कोर होतोय. मागच्या वर्षीचा तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ 51% होता. किती पर्सेंटचा फरक आहे 1%चा. तर हे विद्यार्थी क्वालिफाय होण्यासाठी 90% किंवा 99% इलिजिबल असतात, कारण त्यांचा स्कोर वाढतो. इथं तुम्हाला फक्त 3 मार्क एक्स्ट्रा हवेत आणि 1-2 क्वेश्चन जरी तुमचे चेंज झाले फायनल आन्सरमध्ये तरी तुमचा 51-52 स्कोर होऊन जातो आणि तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचे स्कोर फायनल आन्सरमध्ये 3%, 4% पण वाढलेला आहे. सो होप पॉझिटिव्ह, निराश व्हायचं नाहीये. आत्ता इंटरिम आन्सर की आहे, फायनल आन्सर कीमध्ये थोडाफार स्कोर वाढू शकतो. जास्त नाही म्हणत मी, 2 ते मॅक्झिमम 3% वाढेल. ठीक आहे. जास्त काय वाढत नाही हे लक्षात घ्या. जर आत्ता तुमच्या प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचा स्कोर येतोय सपोज 40% आणि मागच्या वर्षीचा म्हणजेच 2024चा तुमच्या कॅटेगरीचा तुमच्या सब्जेक्टचा कट ऑफ होता 50%, तर प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचा 40% स्कोर होतोय. मागचा कट ऑफ तुमचा 50%चा होता, तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होणार नाही असं मनाशी तुम्ही बाळगू शकता, कारण 10% स्कोर वाढत नाही. 30 प्रश्नांचा स्कोर चेंज होत नाही. 1-2%चा होऊ शकतो, जास्त नाही. सिम्पल. दोन्ही पण म्हणतोय मी, पेपर फर्स्ट ॲज वेल एज पेपर सेकंड मिळून. काही ठिकाणी होऊ पण शकतो, पण इतका 30 मार्कांनी इतका नाही होत. ठीक आहे. होऊ शकतो 20 मार्क इतका होऊ शकतो, काही वेळेस 10 मार्क इतका होऊ शकतो, पण 30पर्यंत नाही. इतकं चान्सेस कमी असतात. सिम्पल. म्हणून या ठिकाणी खूप जास्त गॅप असेल तर नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही लगेचच सुरू करू शकता. आणि एखादा पर्सेंटचा किंवा 2%चा फक्त गॅप असेल तर थोडंसं वेट करा. फायनल आन्सर किंवा तुमचं लक त्या ठिकाणी लागू शकतं. सो फ्रेंड, आय होप काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तुम्हाला कळायला असतील. निराश व्हायचं नाही, पॉझिटिव्ह वेने अभ्यास करायचा आहे. क्वालिफाय होणारच आहोत जर आपण प्रॉपर वेने अभ्यास केला असेल तर. कारण अभ्यास करणं ही वेगळी बाब आहे, तुम्हाला मी अनेक वेळेस सांगतो. पण अभ्यासाचं डायरेक्शन जर चुकलं ना तर मग काय अर्थ नाही आहे. तुम्ही किती किलोमीटर जाताय, प्रवास करताय हे महत्त्वाचं नाही आहे, कुठल्या मार्गाने जाताय हे महत्त्वाचं असतं. बरोबर ना. तर डेस्टिनेशन भेटणार आहे. म्हणून तुम्ही जो पण अभ्यास करताय तो कुठल्या वेनी करताय. काही विद्यार्थी म्हणतात सर मला 4-5 पुस्तकं सांगा, पेपर फर्स्टचा अभ्यास करायचा आहे. 4-5 पुस्तकातून क्वेश्चन आला मग काय करणार आहे. ठीक आहे. अभ्यास करताना थोडंसं स्किल पण वापरावं लागतं. हार्डवर्क आता महत्त्वाचं नसतो या युगामध्ये, स्मार्ट वर्क करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तो तुम्ही केला डेफिनेटली क्वालिफाय होताल. पेपर फर्स्टमध्ये आमच्या ज्या कोर्समधले विद्यार्थी आहेत 2025च्या एक्झाममधले, त्यांनी आता जे एक्सपेक्टेड आन्सर की होते ना त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर 80+ होतोय. इतका स्कोर त्यांचा होऊ शकतो, तर माझ्या मते एक्झाम अवघड नाही आहे. बरं ना. म्हणजे एक्झाम सोपं आहे. फक्त काय होतं आपलं डायरेक्शन काय वेळेस चुकतं. आपण एक्झामिनेशनमध्ये 3 तासामध्ये काहीतरी गडबडी करून बसतो आणि त्यामुळे आपला स्कोर कमी होतो. हे सर्व पॉझिटिव्ह वेने तुम्ही घेतलं, प्रॉपर वेने अभ्यास केला, डेफिनेटली क्वालिफाय होताल. सिम्पल फ्रेंड. तर मी इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला तुम्हाला प्रोव्हाइड करेल की कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता, कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायला हवं, कुठल्याला नाही. ठीक आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला येईल उद्या. ठीक आहे. आत्ता कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करू नका, घाई करू नका, गडबड करू नका. आपण निवांत क्वेश्चनला चॅलेंज करू. आपल्याकडे 2 तारखेपर्यंत वेळ आहे. ठीक आहे. प्रॉपर वेनी ॲनालिसिस करून क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे, घाई करायची नाही. सिम्पल. तर फ्रेंड, जाता जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला कोर्स हवा असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. किंवा सर्व इन्फॉर्मेशन माहीत असेल तर याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. नेक्स्ट MSCT एक्झामपर्यंत हा कोर्स असेल. पूर्णपणे पेपर फर्स्ट तुमचा डिटेलमध्ये कव्हर होईल. प्लस पेपर सेकंड संदर्भात काही थोडंफार गायडन्स तुम्हाला हवा असेल तर ते देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. सिम्पल. सो डोंट वरी. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी मेसेज करा कॉमर्स कोर्स म्हणून, त्यांना कॉमर्सची पण इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.